नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत 73 वर्षीय वृद्धाची 8 लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार यवतमाळ इथं समोर आलाय। कुटुंबातील 2 युवकांना नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन देत आरोपींनी ही रक्कम हडपली। सूरज गामरे आणि गणेश झाडे अशी आरोपींचे नाव आहे। फिर्यादी हे शिवणकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। त्यांना आपला मुलगा आणि मामे भाची यांना नोकरी मिळावी अशी त्यांची मनापासून इच्छा होती आणि याचाच गैरफायदा आरोपींनी घेतला। आरोपी हा काही दिवसांपासून यवतमाळच्या भोसा रोड परिसरात राहायचा आणि त्यानं उमरसरा येथील गणेश झाडे याच्या मदतीनं फिर्यादीशी संपर्क साधला। मुलाला आणि मामे भाचीला चांगल्या ठिकाणी नोकरी लावून देतो, मात्र त्यासाठी पैसे द्यावे लागतील असं आमिष दाखवलं। त्यांनी आपल्या मुलाच्या नोकरीसाठी 5 लाख रुपये आणि मामे भाचीसाठी 3 लाख रुपये असे 8 लाख रुपये आरोपींना दिले। डिसेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत हा व्यवहार झाला। मात्र पैसे घेतल्यानंतर आरोपींनी टाळाटाळ करायला सुरुवात केली। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच फिर्यादींनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली। त्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे।